नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वैष्णवी देडे. आणि पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीला आले एक नवीन ब्लॉग घेऊन, एक नवीन सब्जेक्ट घेऊन. तर हा जो ब्लॉग आहे तो म्हणजे ज्या विषयीचा ब्लॉग आहे तो खूप माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ते म्हणजे माझं बालपण, माझं लहानपण सगळं जे काही आहे ते नगरमध्ये गेलं आहे, अहमदनगर श्रीरामपूर येथे. आणि आज जवळजवळ मी 8 वर्षानंतर श्रीरामपूरला चालले माझ्या मैत्रिणींना भेटायला. कारण श्रीरामपूरमध्ये आम्ही भोकरमध्ये राहायचो आधी. म्हणजे आता सांगायलाच गेलं ना तर खूप मोठी स्टोरी आहे, पण तरी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. तर पुण्यामध्ये पप्पांचं घर वगैरे सगळं आहे, पण पप्पा जॉबला नगरमध्ये असतात. कारण त्यांची जी संस्था आहे म्हणजे ते शाळेत आहे, नॉन टीचिंग स्टाफमध्ये आहेत ते. आणि बस मग आमचं पूर्ण बालपण जे म्हणजे मला कळतही नव्हतं तेव्हापासून आम्ही नगर जिल्ह्यात राहतो. आणि तिथेच पप्पांचं ट्रान्सफर होतं. नगर जिल्ह्यात मर्यादितच त्यांची संस्था आहे, त्या नगर जिल्ह्यामध्येच त्यांचं फक्त ट्रान्सफर होतं. आणि आम्ही सगळ्यात आधी तर देहरेला होतो, त्यानंतर मग आमची बदली भोकरला झाली. आणि भोकरमध्ये आम्ही सगळ्यात जास्त दिवस काढलेत. कारण मी जेव्हा भोकरला गेले तेव्हा मी पहिलीला होते, आणि जेव्हा आम्ही तिथून निघलो तेव्हा मी FYला होते. म्हणजे एवढी वर्ष माझी तिथे गेली ना, म्हणजे माझं बालपण सगळं तिथंच गेलं आहे. मग असं जाणं होत नाही सारखं आता, कारण चितू पण झाला आहे. मग असं प्रवास वगैरे नको वाटतो, पण सगळ्या मैत्रिणी लहानपणीच्या सगळं तिथंच आहे ना. मग असं वाटतं कधीतरी तिथं जाऊन मैत्रिणींना वगैरे भेटावं. आणि खूप दिवसानंतर असा प्लॅन झाला आहे. तो पण हा ना करता कसा बसा प्लॅन झाला आहे. कारण 1-2 दिवस आधीच ठरवलं होतं, पण ते हा ना करत कोणाचा काय प्रॉब्लेम होता असं म्हणता आजचा दिवस फिक्स केला. आणि आम्ही संगमनेरवरून निघलो. मम्मी आणि मी आम्ही दोघीच गेलो होतो. ताई पण येणार होती, पण शिवा आजारी होता त्यामुळे मग तिला नाही येता आलं. आणि आता आम्ही श्रीरामपूरमध्ये पोचलो आहे. जेव्हा श्रीरामपूरमध्ये मी पोचले ना, बापरे, मला एवढं बरं वाटलं ना. किती वर्षांनी मी आले. आणि श्रीरामपूरमधलं पण आम्ही आता म्हणजे जरा बदललं आहे, पण बिल्डिंग्स वगैरे नवीन वगैरे झालं ते. आणि जरा आता विसर पडल्यासारखं पण होत होतं मला, की बहुतेक भरपूर दिवसांनी मी आले होते ना, त्यामुळं होतं असेल. आणि तेव्हा माझ्या डोक्यात फक्त हेच होतं की मैत्रिणींना भेटायचं. मग जेव्हा मी श्रीरामपूरमध्ये आले तेव्हापासून मी मैत्रिणींना फोन करत होते. म्हणजे जेवढ्यांनी आम्ही भेटायचं प्लॅन केला होता ना, त्या सगळ्यांना फोन करून त्यांना बोलवत होते. पण जेवढ्या आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला होता ना, त्यातल्या काही जणींना नाही येता आलं. आणि खरंच मला पण लय वाईट वाटलं. कारण एक तर इतके वर्षांनी मी श्रीरामपूरला आले, आणि त्यात पण सगळ्या मैत्रिणी नाही भेटल्या. पण परत म्हटलं जाऊ द्या, ज्या आहेत त्यांना भेटून मग वाटलंच तर नेक्स्ट टाईम परत कधीतरी प्लॅन करता येईल. आणि आत्ता आम्ही आलो आहे श्रीरामपूर बसस्टँडवर, श्रीरामपूर. मग त्यानंतर आम्ही गावात आलो. ही माझी शाळा आहे. म्हणजे आमचे पप्पा पण इथेच होते आणि मी पण इथेच होते. तर शाळा बघून इतकं आनंद झाला ना, बापरे, खरंच. मग त्यानंतर तरी मैत्रिणींना भेटायचं होतं ना, त्यामुळे काय जास्त ठिकाणी गेलो नाही. कारण आमचं सगळं बालपण तिथं गेलं आहे ना, मग त्यामुळे सगळं गाव आम्हाला तिथे ओळखतं. मग जेव्हा पण आम्ही तिथे जातो ना, तर प्रत्येकाच्या घरी थोडा वेळ बसावंच लागतं. पण त्या दिवशी काय जाणंच नाही झालं कुणाच्या घरी. आणि ह्या आमच्या ओळखीच्या आजी आहेत, आणि ते आम्ही सगळ्या भेटलो होतो, सगळ्या माझ्या फ्रेंड्स. काय बोलू काय नाही, काहीच खरंच काही तोंडातून शब्दच येत नाहीत. कारण मैत्रिणींना इतके वर्षानंतर भेटले ना, खूप बरं वाटलं होतं. मानसी, नजमा, श्वेता, ऋतुजा, राणी
आणि तसे तर वंदना पल्लवी पण येणार होत्या, पण त्यांना काही नाही येणं झालं. मग भरपूर वेळ आम्ही तर बोललो, किती वेळ बोललो, टाईमचं भानच नाही राहिलं काय बोलता बोलता, आणि भरपूर उशीर झाला. मग त्यानंतर खूप उशीर झाला म्हणून घरी जायला निघलो. तरी पण एक ब्रेक घेतला, एका ठिकाणी थांबलो एका घरी थोडा वेळ, आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघलो. आणि हा आहे श्रीरामपूरचा ओव्हरब्रिज. याची तर माझी वेगळीच आठवण आहे, ती तुम्हाला कधीतरी सांगेल मी नंतर. आणि त्यानंतर हे श्रीरामपूरचं म्हणजे जे रोड वगैरे आहेत ना, ते जरी बघितलं तरी पण खूप बरं वाटतं. कारण मी जेव्हा कॉलेजला होते ना, तेव्हा इथूनच आम्ही कॉलेज ते बस स्टँड भरपूर लांब होतं. जेव्हा कॉलेज सुटायचं ना, आम्हाला बस स्टँडपर्यंत चालत यावं लागायचं. त्यामुळे तो सगळा रोड एकदम ओळखीचा आहे, कारण रोजचा रोड होता तो. आणि आम्हाला निघेपर्यंत भरपूर उशीर झाला, कारण आम्ही बस स्टँडवर लवकर पोहोचलो होतो, पण जायला आहे ना, शेवटची जी बस होती ती जरा उशिरा होती, त्यामुळे उशीर झालता निघायला भरपूर, आणि घरी पोचायला पण भरपूर उशीर झालता. तर आता आम्ही घरी पोचलो आहे. आता म्हणजे बराच वेळ झाला तसा घरी पोचून, आणि आता इतकी दमले ना मला झोप लागलेली. मी आता बसल्या बसल्या अशी झोपू शकते, इतकी झोप लागली मला. दम्माचा चाललाय खेळ. निधी अगं निधी ते सगळं टाकतंय घरावर, तू चल. बघा ही चिल्लर पार्टी काय चाललंय यांचं. त्यांची चालली मस्ती. तर बस आजचा ब्लॉग इथेच सेंड होतोय. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोल. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करत राहा, व्हिडिओ कसे वाटतात सांगत राहा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.